हॅलो एव्हरीवन, मी स्नेहल आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. सो तुम्ही जर मागच्या व्हिडिओ नसेल बघितले तर ते नक्की बघा. आम्ही उज्जैन गेलो होतो, ते व्लॉग्स टाकले आहेत आणि आजचा व्लॉग आहे बर्थडे प्रेपिंग व्लॉग. कारण या पोराचा आहे बर्थडे आणि म्हणून आम्ही चाललोय काहीतरी नवीन घ्यायला ह्याच्यासाठी. आता बघू, लहान पोरांसारखा हा मागे लागलाय की मला कपडे घेऊन दे, पण ह्याच्याकडे इतके सगळे कपडे आहेत. पण तरीही मी याला घेऊन चालली आहे बाहेर. हे नवीन घातलेलं आहे आणि नवीन हे आता घेतलंय आणि आता बघ 2 महिने जुने झाले. आता नवीन ड्रेस घातलेला आहे तरी पण म्हणत आहे की माझ्याकडे कपडे नाही. सो मी म्हटलं चल ठीक आहे, लहान पोरासारखा रडतच होता म्हणून आता ह्याला काहीतरी घेऊन द्यायचं आहे. आणि परत एक प्लॅन आहे तिकडे गेल्यानंतर, तो पण पुढे दाखवेन, तर व्हिडिओ नक्की बघत राहा. आम्ही पोहोचलोय मॉलमध्ये पण काहीच म्हणजे गर्दीच नव्हती आणि इकडे आल्यानंतर बघा ऑलरेडी P4 P5 वगैरेला झालंय आणि शेवटचा फक्त फ्लोर बाकी आहे. तिकडे जर आम्हाला पार्किंग मिळाली तर ठीक, नाहीतर माहिती नाही. कारण की त्या फ्लोरच्या जस्ट खाली लाईन लागून. आणि याला कपडे घ्यायचे आहे, इतकी जास्त गर्दी आहे मॉलमध्ये. आणि आपल्याला ज्या आउटलेट्स मध्ये जायचंय तिकडे किती जास्त गर्दी असेल ट्रायल वगैरेला. सो मे बी या पोराचं कॅन्सल होणार आहे गिफ्ट. फक्त बघू, आपण बुक करून आणि ऑनलाईन घेऊ. ऑनलाईन मिळत नाही ना, पण ते ह्याचा जो प्लॅन आहे तो कॅन्सल होऊ शकतो, पण जो माझा प्लॅन आहे वो तुमको अभी नहीं पता. लेट्स सी. आम्ही हे करणार आहे, हे होतं माझं सरप्राईज फोटो बूथ. आणि इकडे जायचं, इकडे हे बघ कुठे ठेवून मी फोन. इकडे असा छोटासा मिरर लागला, तिकडे आधी स्टेप पोजेस बघू काहीतरी करायचं. फक्त 10 सेकंड मिळणार आहे दुसऱ्या पोज साठी. कसं वाटलं तुला हे सांग? बहुत बढ़िया. पण छोट्या आहे यार हे क्लिप्स. ते विंटेज वाले असल्यामुळे त्याचं साईज तसा. हा म्हणजे विंटेज आहे त्याच्यामुळे असे छोटे आम्हाला 2 क्लिप्स मिळणार आहे, तर ते आपण तुम्हाला दाखवू. सो बघत राहा, मजा येणार. काहीतरी असं वेगळं. तो ये बताओ कि 10 सेकंड के बाद जो शुरू मतलब एक गैप है ना, रीटेक कैंसिल होता नहीं है। हाँ। हर एक टेक के बीच में 10 सेकंड का गैप होता है। अरे बापरे किती फास्ट आहे. कर थोड़ा सा आता काय नेक्स्ट लवकर झाले. पावला तर झाला ना. खरंच झाले. चूज अँड इफेक्ट. आमचं इतकं फास्ट मध्ये झालं, असं 1 मिनिट पण नाही लागला आणि रेडी झालं. दाखव. अशा आम्हाला 2 फ्रेम्स मिळाल्या. खूप क्यूट असे फोटोज काढले आम्ही. पण तिकडे असं कळतच नव्हतं 10 सेकंड मध्ये काय करायचं. सो असं सिमिलर प्रोसेस दिले. काहीतरी डिफरंट केलं आज. कसं वाटलं सांग? खूप बढिया. हे सरप्राईज होतं, मला माहिती नव्हतं. याला इकडे आणलं आणि हे आपल्याला खूप दिवसापासून करायचं होतं, ते पेंडिंग होतं. पण मला नव्हतं वाटलं की आज करणार आहे म्हणून, पण आज फायनली ते आम्ही केलं. आणि मी डायरेक्ट याला इकडे आणलं आणि मग आम्ही तिकडेच गेलो. छान वाटतं. तिकडे फ्रेम्स पण आहे पण त्यांच्याकडे आउट ऑफ स्टॉक आहे. जर नेक्स्ट टाइम फ्रेम आली ना तर ते हे घेऊ. सो चला आता दुसरीकडे जाऊ. बर्थडे बॉय कस काय? इकडे इतकं सगळं काही आहे सी. आणि सगळं असं लिनन मध्ये घ्यायचं याला. काही आहे पण ह्याला काहीच आवडत नाहीये. फक्त एक सिम्पल जीन्स याने उचललंय बस. घेऊन द्यायला तयार असल्यानंतर घ्यायला पाहिजे, पण इट्स हिज लॉस जर ह्याने नाही घेतलं. बघू, इकडे दाखव. छान वाटत आहे अभि. फायनली खूप वेळानंतर खूप सगळे जीन्स ट्राय करून याने एक जीन्स घेतला. फक्त एकच घ्यायचा होता. मग एक घ्यायचा होता पण 10 तरी ट्राय केले असेल. इतका वेळ लागला आम्हाला हे सगळं करायला. मला आवडले होते पण तू कॅन्सल करायला लावले म्हणून नाही हा नाही घेऊ, हा चांगला जाऊ दे. आणि परत एक गिफ्ट घेऊन द्यायचं होतं पण ते राहिलं. पण येस, ते फोटो बूथ वाला जे केलं आम्ही ते खूप इंटरेस्टिंग होतं. मस्त मजा आली त्याच्यात. खूप फास्ट झालं ते. अर्ध्या मिनिटात सगळं संपलं ते करून. ठीक आहे, फर्स्ट एक्सपिरियन्स होता. आता नेक्स्ट टाइम ना परत करू आपण. फ्रेंड्स वाला मस्त वाटत होतं. आणि सो तिकडे लागलेले पण होते, मी ते क्लिप टाकली आहे. त्याचे बघून म्हणजे इतके सगळे जे लागलेले होते त्याच्यात ते बघून खूप मजा येत होती. जे फ्रेंड्स वगैरे लोकांचं होतं. सो आता आम्ही चाललोय दुसऱ्या एका ठिकाणी. तिकडे टेबल वगैरे रिझर्व करून ठेवलाय. नॉर्मल पण आहे मस्त असं ढिंचिक प्लेस. असंच होतं हे बर्थडे प्रेप. सो हॅपी बर्थडे टू दिस बॉय नाव. थँक्स. याच्या बर्थडे साठी इतक्या चांगल्या जागेवर आलो आम्ही. मस्त प्लेस बुक करून ठेवली वगैरे, पण काहीच असं वर्कआउट होत नाहीये. कसं वाटतं तुला? कोणत्या दिवशी बर्थडे आहे तुझा? मजा येऊन राहिली मला, कारण लहानपणी बिचारा समर्स
मध्ये येत असेल तुझा बर्थडे. आणि आता आम्ही चांगल्या चांगल्या प्लेसेस साठी फिरत आहे, तर आम्हाला काही खास मिळत नाहीये. जे बुक करून ठेवलं होतं ना ते पण वाईब डल वाई. पूर्ण डल होत. आता मजा नाही येत आहे. बघू आता पुढे पुन्हा काय 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 मिळत आहे. असा याचा बर्थडे आहे. वाव. साईडला ठेवलेले. हे नाही नाही, हे खूप मस्त वाटत आहे. तर आम्ही आलो आहे, जे आम्ही डिसाईड करून ठेवलेली होती इतक्या दिवसापासूनची प्लेस, ते सोडून आम्ही एक तिकडे भलत्या गेलोच ठिकाणी नाही आलो आणि आहे. आम्ही आलोय गुलमोहर मध्ये. खूप सुंदर प्लेस आहे आणि आता आम्ही मागवलाय काहीतरी काहीतरी. ओ, नाईस. हा लॅम्प ऍक्च्युली टेबल लॅम्प आहे, पण मी हातात घेऊन बसली आहे. हे बघ हे बघ, सेकंड वाला चांगला वाटतं. अरे नाही नाही, हा हा. जास्त ब्राईट आहे हा, हा पण एक्स्ट्रीम दिसत ब्राईट. आहे. हे बघ लाईट मध्ये जे तुम्हाला हे दिसत असेल ना, ते इकडे स्प्रिंकलर्स लागले अगदी आमच्या वरती. आतापर्यंत Nice. चांगली जागा मिळत नव्हती. आम्ही वेट केला अर्धा पाऊण तास आज आणि आता आम्ही जागा मिळून प्लेस, Sprinklers आज खाली आम्हाला बसलोय. जागाही बसायलाही नव्हती भेटत आणि आज आमचा खूप झोल झालाय. शोधायलाही नव्हती भेटत. फायनली एक जागा भेटली आम्हाला आणि आम्ही आता तिथे आलो आहे. आम्ही ऑर्डर केलाय, आता ती येईल. मग बघू काय खायचं, किती टेस्टी किती नाही. सो असं चाललाय अभिचा बर्थडे. तर आम्ही विचार केलाय की 12 वाजता पण आम्ही कुठेतरी मस्त special पैकी- जागेवर जाणार आहे. खूपच मस्त जागा आहे ती. जे मी डिसाईड ते करून दाखव. ठेवलेली होती फायनली. मी बोलली ह्याला की काय? आपण 12 वाजता जाऊ, म्हणजे घरी येण्याच्या ऐवजी आपण तिकडे जाऊ. आता आलाय झोल मोमोज. झोल मोमोज ट्राय करायचे. कसं काय आहे खायचं. टोमॅटो करी मध्ये हे मोमोज आहे, पण क्यूट दिसत आहे जरा. तो दिसत नाही आहे माझ्या व्हिडिओ मध्ये. थोड़ी संगे करी. ये हमने ऐसा लिया मोमो. अरे गरम असेल ते आतून. टू वन. खूप गरम असेल. खोटाड. इतकं गरम लागलंय. कसं खातोय तू त्याच्यात. शी, तुला नाही बघायचं राहणार कोणाला. मस्त पण आहे आणि गरम नाही आहे. फर्स्ट टाइम ट्राय करत आहे आम्ही. नाईस, छान आहे खरंच, टेस्टी आहे. हे ट्राय करायला पाहिजे म्हणजे पुन्हा कुठेतरी. गाईस आज माझा बर्थडे आहे. चिअर्स. मस्त काला मशरूम, ही अभिची नान आणि हे मी घेतलाय लच्छा पराठा. अँड दिस इज झोल मोमोज. आम्ही कुठे आलोय. जे लास्ट सरप्राईज मी म्हटलं होतं की आज आपण जाऊ, सो ते हे आहे बघा मागे. हे आहे पाषाण पुणेचं एक हनुमान मंदिर. आणि इकडे आम्ही येतो बऱ्याचदा आलोय, पण यावेळेस आम्ही पहिल्यांदा रात्री 12 वाजता आलो. आम्ही विचार केला की बर्थडे इथनं स्टार्ट करायला पाहिजे, सो म्हणून इकडे आलो. आणि बघा इकडे स्पेशल डेला स्पेशल जागेवर फेवरेट जागा आमची आणि आम्हाला मला इकडे- गिफ्ट पण मिळालं. ऍक्च्युली इकडे इतकं जास्त शांतता आहे, तर असं हळूहळू बोलत आहे कदाचित आम्ही. पण येस, दिस प्लेस इज म्हणजे खूप मस्त वाटत आहे. आम्ही तिकडे अर्धा तास बसलो, हनुमान चालीसा वाचली, तिकडे बसून पूजा केली आणि आता आम्ही घरी निघू. सो असं होतं हे अभिषेकचं बर्थडे प्रेप ब्लॉग. फर्स्ट टाइम आम्ही या टाइमवर एका चांगल्या जागेवर आहोत. येस, म्हणजे नेहमी असं होतं की 12 वाजता केक कट करायचा किंवा काहीतरी सरप्राईजेस हे ते. यावेळेस काहीतरी डिफरंट. आणि रात्री 12 वाजता इकडे मंदिरात आलो, ती काय वेगळी वाईब आहे आणि मस्त वाटत आहे. छान गेला दिवस हो ना. Yes. सो असा होता हा व्लॉग. तुम्ही नक्की बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण नक्की करा. आणि नेक्स्ट व्लॉग पण नक्की येईल, बर्थडे व्लॉग, तो पण बघत राहा. बाय बाय बाय. थँक्यू. थँक्स. थँक्यू. बाय. बाय.